आणि रत्नागिरीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। लेकी सुनांवरच्या वैयक्तिक टीका टाळा। उदय सामंत यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हे आदेशच दिलेत। अन्यथा उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही अशी धमकीवजा इशारा देखील उदय सामंतांनी आपल्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय। युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी हे निर्देश दिलेले आहेत। शिवानी सावंत यांच्या संदर्भात बोलताना उदय सामंत यांनी एक प्रकारे हे निर्देश दिले। कदाचित आपल्या सगळ्यांचे मित्र जरी भाजपाचे ते जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या कन्येला जर जाहीर झालं तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एकही वाईट शब्द तिच्यावर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही, करता कामा नये, ही जाहीरपणानं माझ्या सूचना आहे। कारण ज्यावेळी उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झालेली आहे। त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही, याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे। आणि जर राजेश सावंतांच्या कन्येचं तिकीट फायनल झालं तर आपल्याकडनं पक्षाकडनं पक्षाच्या उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही, ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती नाही। हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे असं समजावा। आणि असं उमेदवार जो कोण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार आहे।